आणि तहसीलदाराच्या वेववर टाकल्या आणि रातोरात काढून घेतल्या. या बाबतीमध्ये मगाशी असं आर पाटील साहेबांनी सांगितलं की शासनाकडनं सगळ्याच विभागांची जी ही आपली मागणी असते ती मागणी विशिष्ट डेटच्या आत येत नाही. याच्यावर एक सोल्युशन शासनाशी चर्चा चालू आहे आणि बहुतेक मला वाटतं स्टेज मला माहीत नाही पण मंत्रिमंडळासमोर कदाचित प्रस्ताव येईल तो, ज्याप्रमाणे UPSCमध्ये असं असतं की इरेस्पेक्टिव्ह ऑफ रिक्वेशन आलं की नाही आलं पण कमीत कमी एवढ्या जागा तुम्ही दरवर्षी द्या. म्हणजे एकदा महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने आपला कार्यक्रम ठरवला की ह्या अशा अशा तऱ्हेच्या परीक्षा आहेत, मग त्या परीक्षेमध्ये प्रत्येक काडरच्या किमान जागा तुम्ही एकदा आम्हाला कळवून टाका, म्हणजे जेणेकरून मग आपल्याला पुन्हा मग वाढवा तुम्ही. कारण कसं आहे की एखाद्या घेणे आणि मग जागा कमी जास्त करणे हा काही मोठा लिगल प्रॉब्लेम होत नाही, पण एखादं काडरच त्याच्यामध्ये नाही आहे आणि ते नंतर मेन परीक्षा झाली किंवा प्रिलिमिनरी झालं वाढवणं हे जरा थोडंसं अडचणीचं होऊ शकतं. या बाबतीत असं झालं होतं की आपल्याकडे काय आहे की डेप्युटी कलेक्टरसाठी जे एज लिमिट आहे आणि बाकीच्यासाठी जी एज लिमिट आहे ती शासनाच्या सर्व्हिस रूलमध्ये वेगवेगळी आहे. इथे 19 वर्षापासून एज लिमिट आहे डेप्युटी कलेक्टरला, जी जुने पहिल्या आणि ती बदलल्या गेली नाही, शासनाला रिक्वेस्ट केली की ती बदला, बाकीच्यांना 21 पासून आहे. होतं काय, ज्यावेळेस आपण प्रिलिमिनरीची दिली त्यावेळेस आमच्याकडे जागा आल्या नव्हत्या. जागा न आल्यामुळे नॅचरली डेप्युटी कलेक्टर तहसीलदारच्या जागा त्यात नव्हत्या. मग त्याच्यानंतर माझी प्रिलिमिनरी झाली, मेन परीक्षेचा फॉर्म भरण्याच्या शेवटल्या दिवशी सकाळी 4 वाजता माझ्याकडे ते आलं. त्यावेळेस मी इथे नव्हतो, मी कुठल्या दौऱ्यावर होतो परदेशामध्ये. मला सांगण्यात आलं की आज आल्या आणि पोरांचं नुकसान होऊ नये म्हणून आपण टाकू का. आता तिकडे दिवस रात्रीचा फरक होता, मी म्हटलं टाका. त्याच्यानंतर मला अर्ध्या तासामध्ये इतके ईमेल आले. ते म्हणजे नंबर 1, 19 वर्षाचं वय असणाऱ्या पोस्टला तुम्ही प्रिलिमिनरी झाल्यावर आता कसं काय तुम्ही हे टाकताय, हा आमच्यावर अन्याय, असा मोठा एक ग्रुप एकदम गेला. दुसरा प्रश्न असा की तुम्ही हे सगळं करत असताना तुम्हाला त्यावेळेस तुम्ही का नाही गेलं, त्यांना काही सांगू शकत नव्हतं किंवा त्यावेळेस सरकारकडनं आमच्याकडे हे काही आलेलं नव्हतं. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असा होता की त्यावेळेस आपण मेनच्या परीक्षेला काय करतो, आपण प्रिलिमिनरीत पास झालेल्या 10 पट विद्यार्थ्यांना मेनला ॲडमिशन देतो आहे. म्हणजे 200 जागा असतील तर 2000 पोरांना मेनला जागा देतो. आता या जागा ॲड झाल्यामुळे मला 740 आणखीन विद्यार्थी बोलवायला लागत होते. माझी रात्री 12 वाजता डेट संपणार होती याची, म्हणजे बाकी लिगल प्रश्न सोडा, म्हणजे मला आणखीन 740 विद्यार्थ्यांना कळवायचं होतं की बाबांनो तुम्ही आता याच्यात इन्क्लूड झाला आहे, कारण जागा वाढल्यामुळे ते 10% वाढलं, तुम्ही पण करा, वेळ नव्हता. आणि त्याच्याही पेक्षा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे 74 पैकी रिझर्वेशन काय आहे. मला सेक्रेटरी असं म्हणले की साहेब आत्ता 15-20 मिनटात सकाळपर्यंत आपल्याला ते देणार आहेत की शेड्यूल कास्टच्या 74च्या किती आहे, शेड्यूल टाईपच्या किती आहेत. पण काय झालं की हे करण्यासाठी सकाळपर्यंत ती काय माहिती आली नाही. माझी काळजी अशी होती की जर विद्यार्थ्यांचा फायदा होत असेल, पोरं बसली आहे 3 लाख परीक्षेला, त्यांना होऊ द्या फायदा. पण हे जे लिगल मुद्दे आहेत तर लिगल मुद्दे सकाळी ताबडतोब लक्षात आल्यामुळे म्हणजे आमची एन्झायटी होती की जरी सरकारकडनं शेवटल्या मोमेंटला आलं तरी विद्यार्थ्यांना देऊया. पण हे सगळे लिगल प्रॉब्लेम जे सकाळी सांगितले लिगल ऑब्झर्वरने की 74 बरोबर आहे, पण 50% कुठल्या शेड्यूल कास्टला किती, शेड्यूल टाईपला किती हे तुम्हाला द्यावं लागेल, ते पेपरात द्यावं लागेल, त्याला 8 दिवस वेळ द्यावा लागेल. शिवाय याच्याशिवाय तुम्हाला ह्या 74 पैकी 740 आणखीन तुम्हाला फॉर्म भरायला वेळ द्यावा लागेल, डेट वाढवावी लागेल. या सगळ्या गोष्टींमुळे आपण मग ते सांगितलं की होणार नाही. आणि दोन्हीकडून बोललो. एका पेपरमध्ये असं आलं की अन्याय झाला, दुसऱ्यामध्ये आहे की अन्याय वाचा. त्यामुळे शेवटी आपण या परीक्षेमध्ये ते घेतलेलं आहे. तर अशा तऱ्हेचं कॉर्डिनेशनचा प्रश्न येतो, म्हणून याच्यावर तोडगा काढला पाहिजे, असं होऊ नये पुन्हा. पण आम्ही सांगितलं की तुम्ही एकदा सांगा आम्हाला की प्रत्येक काडरमध्ये एवढ्या जागा आहेतच, 10-15 काही सांगा, मग वाढवा कमी जास्त करा. पण मुलांना हे माहीत राहील की प्रत्येक काडरच्या काही ना काही जागा याच्यात आहे. ती पॉलिसी गव्हर्नमेंट करता आहे अशी माझी माहिती आहे. कुठल्या स्टेजला आहे मला माहिती. जागांप्रमाणेच दुसरा एक अगदी मुलांसाठी जिव्हाळ्याचा प्रश्न असतो तो म्हणजे अभ्यासक्रम. तर तसे बरेच प्रश्न आलेत. त्यातलाच एक प्रातिनिधिक, MPSC मुख्य परीक्षेचा अभ्यासक्रम UPSCच्या मुख्य परीक्षेप्रमाणे करावा जेणेकरून अभ्यासक्रम पूर्ण करणे शक्य होईल. हा एक मुलांमध्ये नेहमी MPSC UPSCचा द्विधा असते. नाही, या बाबतीमध्ये मला कॉन्क्रीट सूचना विद्यार्थ्याकडनं मागेन मी की शक्यतोवर MPSC UPSCचा अभ्यासक्रम सारखा करायचा आपण प्रयत्न केला आहे, पॅटर्न तो केला आहे. पण अजून याच्यात काही जर असं वाटत असेल कोणाला की बाबा कमी आहे, आता उदाहरणार्थ एक लक्षात आहे की तिकडे आपण इंग्लिश मराठीचे मार्क धरत नाही, आपण धरतो, हा एक मुद्दा आहे. पण याशिवाय कंटेंट्समध्ये जर काही कमी जास्त आणखीन करायचं असेल तर करावा. दुसरा अभ्यासक्रमाबद्दल एक मला फार महत्त्वाचा मुद्दा सांगायचा आहे. अभ्यासक्रम किती मॅक्रो लेवलला जाऊन आपण प्रिस्क्राईब करावा ही एक महत्त्वाची बाब आहे.
म्हणजे अशा काही कोर्ट केसेस झालेल्या आहे की IPC मधल्या 17 नंबरचा जो काही आहे तो सिलेबस नसताना तुम्ही विचारला कसा प्रश्न. आता IPSच्या PSIच्या परीक्षेमध्ये तुम्हाला सांगतो, जेव्हा PSIचा मी अभ्यासक्रम बघितला तर मला पहिला प्रश्न आला की PSIची जर परीक्षा असेल आणि ती इंडिपेंडेंट होत असेल, आधीची परीक्षा आपण सेल टॅक्स आणि याच्याशी कंबाईन करायचो, आता ती वेगळी घेतो आपण PSIची. आता मला PSI म्हटल्यानंतर पर्टिक्युलरली दिल्लीची ती आपली केस झाली, त्याच्यानंतर IPCचे काही मूलभूत ज्या गोष्टी एक कॉमन मॅन म्हणून मला माहिती पाहिजे, CRPCचे कॉमन गोष्टी माहीत पाहिजे, समज म्हणजे काय मला माहिती पाहिजे. असे काही प्रश्न जेव्हा विचारले गेले तेव्हा PSIच्या परीक्षेवर कोर्टापर्यंत केसेस गेल्या की हे नाही आहे. म्हणून मी त्यांना म्हटलं की हे तर कॉमन नॉलेज आहे ना की PSIची परीक्षा आहे, तर मला जर एक सर्वसाधारण ग्रॅज्युएट मुलगा आहे तर IPC, CRPC, CPCमध्ये मूलभूत गोष्टी काय माहिती पाहिजे. म्हणून मी काय केलं की मेन परीक्षेच्या आधी म्हटलं तुम्ही टाकून द्या की याच्यावर प्रश्न विचारू. फार गजब झाला. आता अपेक्षा ही नव्हती की तिने IPC म्हणजे बिलकुल LLBच्या विद्यार्थ्यासारखा प्रश्न करावा, पण साधी गोष्ट व्हॉट इज रेप त्याची डेफिनेशन बदलली होती. म्हणजे ह्या गोष्टी कराव्या. म्हटलं जर हे आपण याच्यात टाकलं नाही तर नक्की तुमच्या 10 कोर्ट केस जातील की नाही सिलेबसमधून तुम्ही कसं केलं, म्हणून ते टाकायचा प्रयत्न केला. त्याच्यावरही ऑब्जेक्शन आला की आता तुम्ही क्रोज बदलता, म्हणजे ही कसरतसुद्धा करावी लागते. आता हे अपेक्षित होतं की कॉमन माणसाला जे एक ग्रॅज्युएटला माहिती पाहिजे त्या गोष्टी जर विचारणार आहे. आणि नंतर प्रश्न पाहिले असतील पोरांनी, काही कुठली गोलकनाथ केसपासूनचा काही आपण प्रश्न विचारले नाही, पण साध्या ज्या गोष्टी, रस्त्यावर थुंकलं तर तुमच्या बॉम्बे पोलीस ॲक्टमध्ये शिक्षा आहे, मग एक सिव्हिल सेन्स म्हणून बॉम्बे पोलीस ॲक्टमधल्या ह्या तरतुदी पोरांना माहिती आहे का, एक कॉमन सिटिझन म्हणून आपण तो कोर्स त्यात टाकतो. प्रश्न हा येतो की कुठल्या लेवलला मायक्रो आणि मॅक्रो लेवलला आपण करावा, कारण कॉम्पिटिटिव्ह परीक्षेमध्ये असं आपल्या युनिव्हर्सिटीच्या परीक्षेसारखं अगदी बिलकुल पॉईंट टू पॉईंट कोर्स आपण नाही करू शकत, तो करू नये असं माझी अपेक्षा आहे. साधारणतः एक सेन्स पोरांना आला पाहिजे अपेक्षा असते, कारण दॅट इज कॉम्पिटिटिव्ह एक्झामिनेशन. अदरवाईज व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन अ कॉम्पिटिटिव्ह एक्झामिनेशन सिलेबस विजावीज नॉर्मल सिलेबस. सो दॅट इज ऑल्सो इशू दॅट नीड्स टू बी सम डिस्कशन. MPSCने वेटिंग लिस्टची प्रोव्हिजन अजून का केली नाही, ती सुविधा सुरू व्हावी. आणि दुसरं, कोल्हापूरकरांची आग्रहाची मागणी आहे मुख्य परीक्षेसाठी कोल्हापूर हे केंद्र असावं. कोल्हापूर केंद्र करायला हरकत नाही, कारण सगळे डिव्हिजनल ऑफिस कोल्हापूरला आहेत, पण मागणी मग तर कोल्हापूर नाही, अमरावतीची पण आहे, नाशिकची पण आहे, तिचा पण विचार करावा लागला. अर्थात हे मला मान्य आहे की 5,000 विद्यार्थी जे आपले बसतात, म्हणजे पास होतात, मी सांगितलं मग अशी 12.5 लाख मागच्या वर्षी बसले, 5,000 रिकमेंड झाले, 250पैकी एक. बसण्याचं प्रमाणही या भागातलं जास्ती आहे, सिलेक्ट होण्याचं प्रमाणही या भागातलं जास्ती आहे. आता तोही एक थोडासा वेगळा विषय आहे. सगळ्या सिलेक्ट होणाऱ्या पोरांपैकी 60-50% सिलेक्शन पुणे डिव्हिजनमधलं होतं आणि 5% सिलेक्शन नागपूर डिव्हिजनमधलं होतं. याच्यावरही कुठेतरी विचार हा करावा लागणार आहे आणि तो करू आपण निश्चित. पण सेंटर देण्याचा जो भाग आहे तो सेंटर देण्याचा भाग फक्त कोल्हापूरचा एकटा विचार करून नाही चालणार. तिकडे पोरं कमी बसतात म्हणून आपण तिथे देऊ नये असं न करता त्याचा एक कॉम्प्रिहेन्सिव्ह विचार करावा लागेल. निश्चितपणे कॅन्डिडेट सध्या आमच्या डोळ्यासमोर जे आहेत ते आहेत, म्हणजे नाशिक डिव्हिजन हेडक्वार्टर आहे, अमरावती आहे, कोल्हापूर डिव्हिजन हेडक्वार्टर नाही, पण क्वांटम जो बसतो पोरांचा त्याचा विचार करून आपण विचार करू, पण याचा निर्णय घ्यावा लागेल. आज मी काही मंत्र्यांसारखं आश्वासन देणार नाही, पण निश्चितपणे देर इज ए केस फॉर कोल्हापूर, एवढं मी सांगू शकतो. वेटिंग लिस्टच्या बाबतीमध्ये आम्ही वेटिंग लिस्ट ठेवायचो, पण सिंगल जर पोस्ट असेल, सिंगल काडर असेल तर त्याच्यामध्ये आजही आपण वेटिंग लिस्ट ठेवतो 1 वर्ष. याच्यात काय होतं, सिव्हिल सर्व्हिसमध्ये जवळजवळ 15-16 वेगळे काडर्स आहेत. आणि मग काय होतं की वेटिंग लिस्ट जर ठेवली आणि एखाद्या विद्यार्थ्याला जर वर गेला तर खाली म्हणजे कास्केडिंग इफेक्ट जो होतो त्याच्यामुळे बरेच कॉम्प्लिकेशन यायला लागले. अजूनही मी कोर्टामध्ये केसेस आमच्या सुरू आहे. त्यामुळे मल्टिपल काडरची जेव्हा एकच परीक्षा होते त्याच्यामध्ये ठेवणं थोडं जरा जिकिरीचं होतं. आणि काय होतं आहे की आधी कदाचित प्रॉब्लेम असेल, मग आता दरवर्षी आपण परीक्षा घेतो तर नियम काय असतो आपला की वेटिंग लिस्ट ही एकतर 1 वर्ष किंवा पुढची परीक्षा होईपर्यंत, विच एव्हर इज अर्लियर असं असतं. त्याच्यामुळे जेव्हा कंटिन्युअस सातत्याने जर दरवर्षी परीक्षा होत असतील तर ही पद्धत काही आवश्यक राहणार नाही. पण सिंगल काडर जिथे आहे, एकच पोस्टची परीक्षा होते. आणि सांगायला हरकत आहे की 10 वर्षापूर्वी आम्हाला 5 परीक्षा घ्याव्या लागायच्या. आज मागच्या वर्षी मला 32 परीक्षा घ्याव्या लागल्या, यावर्षी 42 परीक्षा घ्यायच्या. वर्षाचे रविवार 52 आणि त्या 52पैकी 42 रविवारी मला परीक्षा घ्यावी लागते. शिवाय UPSC आली, UPSCच्या असताना महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचा पहा तमाशा, तिकडे परीक्षा आहे, इकडे पण आमची घेतली.
आता आपण काय करतो की कुठून रविवार आणायची कुठून शोधून काढायची. पण इतर दिवशी घेतली तर युनिव्हर्सिटीची परीक्षा असतानाही लोकसेवा आयोगाने परीक्षा ठेवली. त्याच्यामुळे ताळेवरची कसरत. आणि का वाढत आहेत परीक्षा? आधी काय व्हायचं आपल्याकडे डायरेक्ट रिक्रुटमेंटला जर अर्ज आले, आता उदाहरण द्यायचं म्हणजे आता मध्ये 35 जागा मेकॅनिकल लेक्चरर इन मेकॅनिकल इंजिनिअरच्या 35 जागा निघाल्या आणि 40 जागा इलेक्ट्रॉनिक इंजिनिअरच्या निघाल्या. इलेक्ट्रॉनिक्सची त्याचा मला म्हणले मंत्री अहो ते लवकर द्या कारण ते काही आमच्याकडे नाही. म्हटलं ताबडतोब देत तुम्हाला. मला वाटलं 35 जागा आहे, 40 जागा आहे, एक 300-400 अर्ज येतील. शॉर्टलिस्टिंग काय एकाच 3 पटापटा फर्स्ट क्लासवाला घेऊ, PhDवाला घेऊ आणि करून टाकू. 15 दिवसानंतर अर्ज आले 35 जागासाठी इंजिनिअरचे 8,000 अर्ज. परीक्षाच घ्यावी लागेल. नो ऑप्शन. मग ऑनलाईन जरी घेतली तरी कशी घेणार? त्या परीक्षा वाढत आहेत, कॉम्पिटिशन वाढतं आहे. त्याच्यामुळे सगळ्या गोष्टीचा विचार करून सुद्धा आपल्याला निर्णय हा घ्यावा लागतो. निश्चितच सगळा आवाका आणि व्याप्ती वाढतोय, त्याप्रमाणे बसणारे विद्यार्थीही वाढत आहेत, ती विद्यार्थी संख्याही वाढते. 12.5 लाख. त्यामुळे त्यांच्याकडूनच एक प्रश्न असा आला आहे की जसं निवडणूक आयोग म्हणजे मतदार जागृती करतो, मतदारांचं प्रबोधन करतो, तसं महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची काही योजना आहे का की विद्यार्थ्यांमध्ये परीक्षा पद्धती FAQ या संदर्भात कमी पोरांनी बसावं असं प्रबोधन करूया का? कारण यावर्षीचा आकडा 15 लाख जाणार आहे. मागच्या वर्षीचा 12.5 लाख होता, 15 लाख जाणार आहे. जागा 5,000च आहे. त्यामुळे प्रबोधन निश्चितपणे करायला पाहिजे. आणि माझं असं म्हणणं आहे की बाकीच्या सुद्धा भागामध्ये आता उद्या सांगितलं मी 5% मुलं जर एखाद्या 11 जिल्ह्यातली 5% मुलं जर होत असतील पास, कारण त्याच्यात काही मी कन्सेशन देऊ शकत नाही. जे काही स्टँडर्ड आहे ते काही हा रिजनचा मुलगा आहे म्हणून काही आपल्याला त्याला वेगळं देता येणार नाही. त्याच्यामुळे प्रबोधनाची गरज निश्चितपणे आहे. आणि गव्हर्नमेंटचे काही इन्स्टिट्यूशन, अकॅडमिक इन्स्टिट्यूशन, आता जसं पाटील साहेब इथे काम करत आहेत, पोरांना जागृत करत आहेत ग्रामीण भागातल्या, गव्हर्नमेंटचे काही इन्स्टिट्यूशन आहेत त्या वाढवल्या पाहिजे. विदर्भामध्ये मराठवाड्यामध्ये त्या आणखी वाढवल्या पाहिजे अशी. आणि त्याप्रमाणे शासनाला रिक्वेस्टही केली आहे की तुम्ही या प्रबोधन करण्याच्या इन्स्टिट्यूशन वाढवा. आयोगातर्फे परीक्षा घेण्याच्या बाबतीत उल्लेख केला. प्रमोशनच्या बाबतीमध्ये सुद्धा बाकी सगळ्या लोकसेवा आयोगामध्ये देशातल्या प्रमोशनच्या मीटिंग्स म्हणजे कुठली प्रमोशन असेल अधिकाऱ्याचं क्लास 2 टू क्लास 1, क्लास 1 टू सुपर क्लास 1, अगदी ह्या सगळ्या मिटिंगा सिलेक्शन बोर्डाच्या पब्लिक सर्व्हिस कमिशनमध्ये होतात. पब्लिक सर्व्हिस कमिशनचा मेंबर हा अध्यक्ष असतो. मग चीफ सेक्रेटरी जे असतील ते तिथे येऊन मग सिलेक्शन होतं. महाराष्ट्रामध्ये गेल्या 60 वर्षापासून आपण असं सरकारला सांगतो की तुम्ही सिलेक्शन करा, तुमचा आमचा विश्वास आहे आणि तुमचं जे काही मटेरियल आहे ते आमच्याकडे पाठवा, आम्ही त्याला अप्रुव्हल देऊ. आता ते येत नाही हा भाग वेगळा, मग काय सांगितलं आर पाटला. नाही, विद्यापीठाचा दुसरा एक आहे जे आपल्या पहिल्या स्पर्धा परीक्षा संमेलनाच्या वेळेला हा एक मुद्दा आला होता, तुम्हाला आठवत असेल. मगाशी आबांनी सांगितलं की प्रकल्पग्रस्त जसा आहे तसा स्पर्धा परीक्षाग्रस्त हा एक विद्यार्थ्यांचा मोठी कॅटेगरी आहे. फेल्युअर्सचं प्रमाण तुम्ही मगाशी ही आकडेवारी सांगितलीच. तर ती उमेदीची वर्षे विद्यार्थ्यांची ही तयारी करण्यात जातात. वेराज मग हीच करताना BA सिव्हिल ॲडमिनिस्ट्रेशन अशी काही एक त्यांना डिग्री देता येईल का या अभ्यासक्रमावरती आधारित, जेणेकरून या विद्यार्थ्यांचं पुनर्वसन करता येईल. भाग नंबर 2, हल्ली शासनाचे PPP किंवा BOT असे बरेच प्रोजेक्ट्स चालत आहेत. खाजगी कंपन्यांमध्ये लायझनिंग करण्यासाठी अधिकारी पाहिजेत. तिथंही BA सिव्हिल ॲडमिनिस्ट्रेशन या मुलांना तिथं संधी मिळू शकेल. जॉबचा आवाका वाढेल, या मुलांना व्यवस्थेमध्ये घेता येईल. नाही, डिग्री तशा पद्धतीची करणं हा एक भाग आहे, तो करता येऊ शकेल युनिव्हर्सिटीमध्ये. पण परीक्षा घेण्याची जी जबाबदारी आहे ती मात्र आजही आपण परीक्षा युनिव्हर्सिटीमार्फत घेत नाही, आपण जिल्हाधिकाऱ्यामार्फत घेतो. याचं कारण असं आहे की परीक्षा घेण्याची जबाबदारी घटनात्मक तरतुदीमुळेच आपल्याला दुसऱ्या कोणाला देता येणार नाही. पण अशा तऱ्हेचे डिग्री कोर्सेस मग त्याप्रमाणे कदाचित आपल्याला अशाच पोरांना परीक्षेला बसायला द्यावं की काय स्पेशलाइज या बाबतीमध्ये निश्चितपणे धोरण म्हणून शासनाला विचार करता येईल. पण परीक्षा घेण्याचं जे काम आहे ते मात्र निश्चितपणे हे MPS म्हणजे लोकसेवा आयोग जोपर्यंत घटनात्मक सुधारणा होत नाही तोपर्यंत करावंच लागेल. आपण हा कारभार हाती घेतल्यापासून गेल्या 17-8 महिन्यात अत्यंत धडाडीने काही निर्णय घेतले, राज्यपालांनाही पत्र लिहिलं दर्जाबद्दल. हे सगळ्या ज्या योजना आहेत त्या पुढे अशाच चालू राहाव्यात, त्यात अजून नाविन्य यावं. थोडक्यात तुमच्या या पुढच्या काळामध्ये कशाप्रकारे योजना राबवणार आहेत याचा थोडक्यात जर आढावा घेतला तर. एक तर मग सांगितल्याप्रमाणे ऑनलाईन जास्तीत सोशल मीडियाचा उपयोग करून पोरांशी इंटरॅक्शन कसं करता येईल हा एक महत्त्वाचा अँगल आहे. अर्थात मागची जर ती एजन्सी चांगली असती आणि काम झालं असतं तर हे आता होऊन गेलं असतं. पण नवीन एजन्सीला थोडं वेळ लागला तर तो एक माझ्या डोळ्यासमोर आहे. दुसरा महत्त्वाचा भाग आहे की जास्तीत परीक्षा ऑनलाईन घेण्याचा.
ऑनलाईन घेण्याचा एक फायदा हा आहे की रिझल्टला पुन्हा वेळ लागत नाही, ताबडतोब रिझल्ट लावता येईल काही परीक्षांचे. अर्थात त्याच्यामध्ये पुन्हा एक कॉम्प्रोमाइज करावं लागेल की मग ते वेबवर उत्तरं टाकणे आणि त्याचे ऑब्जेक्शन मागवणे हे काही आपल्याला त्याच्यामध्ये जर